स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका कुण्या राजाची ग तू राणी ही मालिका आता ऑफ एअर झाली आहे. काल 16 मार्चला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. 18 जुलै 2023 पासून कुण्या राजाची ग तू राणी ही मालिका सुरू झाली होती. अल्पावधीतच ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अभिनेत्री शर्वरी जोगने या मालिकेत गुंजा तर अभिनेता हर्षद अतकरीने या मालिकेत कबीर ही भूमिका उत्तमरित्या साकारली होती. त्यामुळे गुंजा आणि कबीरच्या जोडीने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण एक वर्षही न होताच कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गुंजा कबीरच्या लग्नाने मालिकेचा शेवट झाला. या निमित्ताने शर्वरी व हर्षदने सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केले आहेत. शर्वरीने गुंजाच्या भूमिकेतील फोटोचा व्हिडिओ शेअर करत लिहिला आहे, काल कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. या मालिकेने मला खूप काही दिलं, खूप चांगली माणसं, खूप अनुभव. गुंजाकडून तर शिकण्यासारखं खूप गोष्टी होत्या. गुंजाने मला अभिनेत्री म्हणून किती समृद्ध केलं हे माहिती नाही, पण माणूस म्हणून तिने मला नक्कीच खूप गोष्टी शिकवल्या. आता प्रवास जरी थांबला असला तरी गुंजा आणि तिचं सगळं कुटुंब कायम माझ्या आठवणीत राहील. गुंजावर या मालिकेवर तिच्या कुटुंबियावर तुम्ही जसं भरभरून प्रेम दिलं तसंच प्रेम यापुढेही कराल हे नक्की. तसेच हर्षदने देखील कबीरच्या भूमिकेतील फोटो शेअर करत लिहिलं, प्रत्येक कथेचा, प्रत्येक पात्राचा एक स्वतःचा प्रवास असतो. कबीरचा प्रेक्षकांबरोबरचा प्रवास आता संपला आहे. आजपर्यंत साकारलेल्या पात्रांमधील कबीर हे पात्र सर्वात कठीण होतं. खूप खूप धन्यवाद स्टार प्रवाह, तुम्ही मला संधी दिल्याबद्दल. कबीर व कुण्या राजाची ग तू राणी हे प्रेक्षकांच्या मनात कायम राहतील याची मला खात्री आहे. लवकरच मी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटायला येईन याची देखील मला आशा आहे. दरम्यान या मालिकेच्या जागेवर आता शिवानी बावकर आणि आकाश नलावडे यांची प्रमुख भूमिका असलेली साधी माणसं ही मालिका येत्या 18 मार्चपासून संध्याकाळी 7 वाजता स्टार प्रवाहावर प्रसारित होणार आहे. तर कुण्या राजाची ग तू राणी या मालिकेत शर्वरी, हर्षद या व्यतिरिक्त पूर्णिमा डे, समिधा गुरु, सविता मालपेकर, वसुंधरा देशपांडे, वनश्री पांडे, राजन विशे, अमोक चंदन असे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते. तर या मालिकेने अगदी काही महिन्यातच प्रेक्षकांचा निरोप घेतला. या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा. मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.